नमस्कार मंडळी, मी सॅम कोळे, सॅम सफरनामा ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. कसे आहात? बरे आहात ना? तर मंडळी, आपण जाणार आहोत आज भीमानगर शाळेमध्ये. कारण काही खास आहे. खास म्हणजे आपल्या शाळेला 50 वर्ष पूर्ण झालीत. त्याचबरोबर शाळेत आज वर्धापन दिन आहे आणि शाळेत पूजाही ठेवण्यात आलेली आहे. तर मंडळी, आपण शाळेत जाणार आहोत, पूजेचं दर्शन घेणार आहोत. त्याचबरोबर शिक्षक आहेत, शिक्षकांना भेटणार आहोत. माजी विद्यार्थी आहेत जे आता शाळेमध्ये शिकत आहेत ते विद्यार्थी आहेत, सगळ्यांना आपण भेटणार आहोत आणि पूजेचं दर्शन घेणार आहोत. त्याचबरोबर मजा येणार आहे. माहोल एक वेगळाच आहे. शाळा म्हटल्यानंतर प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. माझ्याही जिव्हाळ्याचा विषय आहे, तुमच्याही जिव्हाळ्याचा विषय असतील. तर त्याचबरोबर मंडळी, आपण जाऊया शाळेमध्ये आणि पाहूया नेमकं शाळेमध्ये कसं आहे, काय आहे, सगळं सेलिब्रेशन कशा पद्धतीने आहे. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि आपल्या इंस्टाग्राम ला फॉलो करा, सॅम सफरनामा ब्लॉग, आणि फेसबुकही याच अकाउंटने आहे. तर मंडळी, जाऊया आपण भीमानगर शाळेमध्ये. तर मित्रांनो, फायनली आपण शाळेच्या परिसरात पोहोचलेलो आहोत आणि आपण पाहू शकतो शाळेत सुंदर असं विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे एक सुंदर असं माहोल इथे आहे. तर आपण आतमध्ये जाणार आहोत. तर चला मंडळी, आपण जाऊयात आतमध्ये. आपण शाळेत प्रवेश करताना मुख्य प्रवेशद्वारावरती सुंदर असं विद्युत रोषणाईने गेट बनवण्यात आलेला आहे. आपण इथून आतमध्ये जाणार आहोत. शाळेत आल्यानंतर शाळेतल्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. खूप छान होते ते दिवस. ते दिवस पुन्हा एकदा अनुभवायला मिळतील का? मित्रांनो, गेले ते दिवस, राहिल्या त्या फक्त गोड आठवणी. आपल्या शाळेची स्थापना 1974 साली झाली आणि यावर्षीचं वर्ष आहे 2024. म्हणजेच आपल्या शाळेला 50 वर्ष पूर्ण झाले. शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक, त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थी, या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. आपल्या शाळेतून असेच उत्तम छान विद्यार्थी घडत राहो आणि आपली शाळा अव्वल स्थानी जाऊ, हीच परमेश्वराचरणी प्रार्थना. आपण पाहू शकतो इथे माजी विद्यार्थी शाळेतील शिक्षकांबरोबर फोटो काढत आहेत. आपण आता पूजेचं दर्शन घेणार आहोत. त्याचबरोबर आपण पाहू शकतो सुंदर असा देखावा उभारण्यात आलेला आहे अयोध्येतील राम मंदिराचा. सगळ्यांनी जरा बसून घ्या. आपली जी आवडती शाळा आहे भीमानगर एज्युकेशन सोसायटी, तिला आज 50 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्याच्यासाठी मी सगळ्यांचं अभिनंदन करते की त्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने शाळेला भेट दिली आणि आपली जी शाळेबद्दलचं प्रेम आहे ते व्यक्त केलं. म्हणून सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते. आणि या हासऱ्या फुलांचा बाग इथे स्वच्छंदी, ही तशीच शाळा मुले इथे आनंदी, हासुनी हसवणी खेळून सांगी गोष्टी. शाळेसमोरील पटांगण सुंदर असं सजवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आपण पाहू शकतो सुंदर अशी फोटोग्राफी करण्यासाठी BNES असं बनवण्यात आलेलं आहे, भीमानगर एज्युकेशन सोसायटी. आपण आता शाळेतील आतमधील परिसरात आलेलो आहोत. आपण इथे पाहू शकतो शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी अशी बरीच लोक आलेली आहेत. प्रत्येक विद्यार्थी आपल्या शिक्षकांना नमस्कार करतो आहे, त्यांची विचारपूस करतो आहे, कशा आहात मॅडम, कशा आहात सर. आणि करायलाच हवी ना, कारण प्रत्येक विद्यार्थी घडवण्यामागे मोठा वाटा शिक्षकांचा असतो. शिक्षक हा सर्वप्रथम आपल्या विद्यार्थ्याचा गुरु असतो. आपण आता जाऊया पुढे. शाळेतील विद्यार्थिनी सुंदर असं डान्स करणार आहेत, ते आपण डान्स पाहणार आहोत.
मित्रांनो, शाळेत बरंच काही दाखवण्यासारखं होतं, पण वेळेच्या अभावी मला ते दाखवणं पॉसिबल झालं नाही. पण तुम्ही पुढच्या वर्षी नक्की शाळेला भेट द्या. शाळेतील विद्यार्थी, मित्रमैत्रीण, तुमचे मित्र हे सगळे तुम्हाला शाळेत भेटतील. त्याच्यामुळे पुढच्या वेळी शाळेला नक्की भेट द्या. आणि मंडळी, मी इथेच थांबतो. पुन्हा एकदा भेटू आपण नवीन विषय घेऊन, नवीन चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत चलो, बाय बाय, टेक केअर. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. चलो, बाय बाय.